मानसी लवकर चल रे. अयो, लवकर उरकत की जरा. काय रे सोमा काय चाललंय? ही होय. हा अरे आई फिरायला चाललो होतो जरा आम्ही. कुठं? ह्याला गोव्याला चाललोय फिरायला जरा. गोव्याला फिरायला चाललं? अहो काय तुम्ही लगेच बॅग आणली का इकडं? एकतर कपडे टाकायचे राहिलेले आहेत समजत नाही तुला तर उरकून घेऊन म्हणलं होतं पटपट हा समजा. मग माझं उरकतच होते मी तेवढंच बॅग आणली तुम्ही बाहेर. परत कर्ज तुमचं गोव्याची बस गेली तर निघून परत गावायची नाही. परत 2 दिवस वाट बघावं लागेल त्यासाठी आपल्याला. हा बरोबर आहे तुमचं. आता काही टायमिंग पण होत आलाय जावं पण लागेल लवकरच. ही पण चालली का? हा आता फिरायचं म्हणजे आम्ही दोघं जाणार एकटंच जाणार काही म्हणून तर दोघं चाललोय ना सगळंच. असं काय मध्येच निवेदन काढलं तुम्ही? आता कधी ते जाणं गरजेचं दाखवतच ना. मग म्हणलं आता जाऊन यावं म्हणलं. परत कशाला जायचं एकदा जाऊन आलं म्हणजे तिला बी वाटन की बाबा लग्न झाल्यानंतर आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेलो वगैरे म्हणून तर आता नियोजन चाललंय ना. दुसरं काहीच नाही काही. मग काय तर आता इथून शिर्डीला जातो शिर्डी मधून प्लेन पकडून जातो गोव्याला. नाही बरोबर आहे तुमचं, त्यात मला काय म्हणायचंच नाही. पण लय आता 16 झाला, आता एवढं कार्यक्रम, आता इकडं तर कुठं तरी आता व्यवस्थित चाललं होतं. अगं आई मस्त ठीक आहे पण आता ती आपल्या घरात नवीन आली. तिला मिळून मिसळून राहून तर मग जरा म्हणलं बाहेरून फिरून आणलं. मग ती पण म्हणून की बाबा माझा नवरा बी चांगला की मला बाहेर फिरायला नेतोय कुठं काय करतोय. मग हिथं घरातच ठेवल्यानंतर मग तिला ही होईन ना कोंडल्यावानी होईन. म्हणलं नको कुठं मला चालला फिरायला? तसं हिचं म्हणणं होतं मनालीला जायचं. पण म्हणलं ह्या वेळेस नको म्हणलं आपण काय करू गोव्यातच फिरून गोवा वगैरे खालच्या साईडला कन्याकुमारीकडे जाऊन येऊ म्हणलं. मग तिकडं जायचं नियोजन. आणि पैशाचं निवेदन? पैसेच नाही आत्ता माझ्याकडे आहेत लाख 1.25 लाख रुपये आहेत. म्हणजे काय कमी पडलं तर मग हर्षला अनिकेतला म्हणलंय थोडंफार मदत करा म्हणलंय. मग नंतर म्हणजे तुझ्याकडले लाख खर्चाचे मग त्यांच्याकडून तू परत घेणार? गरज पडली तर तशी सहसा नाही पडणार गरज. 1.25 लाख चालू आता सध्या जवळ. आणि हे बघा सासूबाई जेव्हा नवीन लग्न होतं ना तो जोडपं जातातच की बाहेर फिरायला. हा म्हणलं त्याच्यामुळे चाललो आता आम्ही पण. नाही बरोबर आहे तुझ्या तू चाललाय. आता सारेच पोरं जाते ते त्याचा काही विषय नाहीये, पण आपलं परिस्थिती काय, आपण करतोत काय? अगं आई आता परिस्थितीचा विचार जर करीत बसलं तर हे दिवस आम्हाला परत भेटणार आहेत का बरं? मग ती आहे तर आत्ता दिवस तर मग आम्हाला ते फिरून तर घेऊन दे ना. मग बरं नाही तो खरं आहे, पण ते काही विचारायची पद्धत बिद्धत काय आहे का नाही? आता मग ह्या बारीक सारीक गोष्टींना नाही कधी किती इज्जत बसू करतो यासाठी. मग हा मग आता आम्ही पण आमचा मनाचा विचार करावा की असं मला वाटत. म्हणून म्हणलं चला आम्ही आपलं निघून जातो म्हणलं. आणि हे मग जाताना तुला मला दिसलंच असतं ना. मग नाही जाताना दिसल्यावर निघाल्यावर मग आम्ही विचारायचं तू कुठं चालला, म्हणजे तुझं कामच नाही बाबा सांगायचं आई बापाला का आम्हाला असा प्लॅन आहे, आम्ही चाललोत बाबा 10-12 दिवसासाठी बाहेर, का 2-4 दिवसासाठी, काय किती दिवसासाठी चालला? जवळपास 8 ते 9 दिवसाचा प्लॅन आहे. आणि जर दिवस वाढू पण शकतात नाही का, म्हणजे तिथून आम्ही दुसरीकडे पण जातो फिरायला काश्मीर वगैरे अशा इकडे. नाही बरोबर आहे तुमचं, पण एक विचारायची पद्धत असते बुवा घरात. आता तेवढे संस्कार तर मी तुला दिलेलेच आहेत. सांगणंच होतं आई पण मला जाताना सांगा पण तुला कळलं जातं. मग आता हा मग अशी निघाल्यावर मी म्हणणार तू कुठं चालला बाबा, आहे का नाही? तुम्हाला सांगणार मी चाललो फिरायला 10 दिवस. बरं वाटत होते, आहे का नाही बाबा तू निघाला फिरायला. पण आता तुला बी मला तर सांगा वाटतात काही गोष्टी. आता आपल्याला लग्नाला खर्च किती लागला? गेला की 7-8 लाख रुपये झाले जवळपास. हो आपण घराचा आता अवतार नाही बदलला ते तुला माहित आहे, हाय दिसतंय, हाय का नाही? वावरात शेततळ केलं त्याला किती खर्च लागला? गेला भरपूर गेला. लग्नापेक्षा जास्त झाला खर्च त्याचा. झालाय तुला बायकोला तो किती तोळे सोनं केलं रे मी? 6 तोळे. हा 6 तोळे केलं. आजच्या किती भाव आहे भाऊ सोन्याचा, किती पैसे लागले असते? जेवढं लग्नाला गेलं तेवढंच गेलं की आता 1,30,000 रुपये सोन्याचा भाव आहे. 6 तोळ्याचे झाले किती? 8 लाखाच्या पुढे झाले. हा मग कुठून आले असते, कुठून घेतले असतात बाबा? एवढा खर्च कुठून केला असं तू कधी विचार केला? मग आता हाच विचार करायचा का सासूबाई, फिरायला नाही जायचं का आता आम्ही? नाही फिरायला जा ना, मी कुठं म्हणे तुम्हाला नका जाऊ फिरायला. पण तुम्ही मग आता तुम्हाला तर सांगायचंच होतं ना, खर्च याला माहित नाही. त्याने लाखभर रुपये आता तुझ्याकडेच होते, तुला मागितले का बाबा तू काहीतरी कर का तुझ्या लग्नात 2-5 रुपये दे म्हणले मी तुला? नाही तुला माहित नसत तुझ्या बापाने किती उमरे झिजेले, कुठून पैसा आणला, आम्ही किती कष्ट करतो, ही फरची बदला ना याचं कारण काय हे नसन तुला माहिती? अरे पोरगी कुणी देत नाही म्हणून स्वतः लग्न करून आणलं. बाप काय म्हणला, नको त्यांच्याकडे नाही ना परिस्थिती तर आपण खर्च करू बाबा, पण आपल्या पोराचं लग्न होऊन निघाल. घर नंतर बांधू, आधी पोरगी येऊ दे, घराला नंतर डोकं लावू. कमून नको बाबा, आता पोरी भेटणं किती अवघड झालंय. स्वतः करून घेतली पोरगी, त्यांचा रुपयाचं आपल्याला घेणं नाही देणं नाही. पाहिलं तू काय म्हणला बाप? हा म्हणलं होतं की काय त्यांना तुम्ही खर्च करू नका आम्हीच करतो म्हणलं होतं. बरं आता हे कसं आहे, तू स्वतःची कमाई नाही, तुला शिकायला बाहेर होता तवर घरातून पैसा पुरवला. नको बाय आपल्याला लेकरू शिकन, उद्या 2 चांगले दिवस आपल्याला दाखीन म्हणून स्वतःच्या कष्टाचे पैसे जे ठेवले ते तुझ्या शिक्षणाला सारे लावले आम्ही.
तो लग्नाला बी केलं, हा लग्नाला खर्च उजून शेतात काय पाहायचं काय नाही तो बी आम्हीच खर्च केला. तुला म्हणलो होतं कधी भाऊ तू 2 रुपये कमी येऊ किंवा तू शिक्षण त्याच्या जीवावर कर. जेव्हा फोन करशील पैसे टाकून दिले, नको बाबा आपलं लेकरू शिकत आहे, ह्योच विचार केला म्हातारपणात तो चांगलं काहीतरी करीन. पण आता तो न खरे तर सुरू झाले, अजून 2 दिवस नाही झाले लग्नाला, आणि तुझ्याकडे 1,00,000-1,50,000 आले ते कशाचे आले रे भाऊ? खालचं स्वप्नाच्या रानातली ऊसाची पट्टी होती ती माझ्या नाव नाही का आलेली 1.5 एकराची. मग ते घेऊन तुम्हाला आता कसं आहे, तू कष्ट करून तुझ्या पैशात नाही चालला म्हणजे ते बी आमचेच पैसे आहेत तुला फिरायला बी. दारे धरायला रातचं आम्ही, गारठ्यात उभा राहायला आम्ही. अगं आई पण आता कधीतरी करणं ती गरजेचं आहे ना. मग आता तेवढं म्हणजे तू त्या ऊसाची पट्टी घेऊन हाऊस मजा करायला चाललाय, आणि वरून पैसे नाही पुरले तर अनिकेतला हर्षलला फोन करणार, ते तुला पैसे देणार, त्यांचे पैसे बी ते आम्हालाच मागायला येणार. ते काय तुझ्या बरोबर थोडे पैसे देणार आहेत, त्यांना माहिती आहे अण्णा काकू हायचे. अगं आई तिकडे गेले बी फायदाच आहे की आपलाच, काय तोटा आहे का दावत? हा बाई तुझ्या बापाची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही लग्न करून घेतलं. मग तुला बी कळायला पाहिजे ना का आपण इतक्या लवकर नवऱ्याच्या कान फुगून इतकाला खर्च करायला नाही लावा. पण सासूबाई म्हणजे आता ह्या वयात नाही फिरणार तर मग काय म्हातारं झालं फिरायचं का? हा नाही आता फिरायला काय साठी चालला तुम्ही? अगं आई त्याची फायदाच आहे की आपला, तुला कळत नाही फायदा आहे ना, लेकरं व्हायसाठीच लोक फिरायला जाते तिकडे एन्जॉय करते, ते खरं आहे. तेवढंच चाललंय. तुला बी नात नात म्हणलं लवकर आहे दाखव. ना. आता आम्हाला बी तू झाला, आम्ही काय कुठं मुंबई पुण्याला गोव्याला नव्हतं गेलो फिरायला. आम्ही नाही, सगळ्याच्या जीवनात येते ते दिवस, असं नाही येत नाही. पण आम्ही काय विचार केला त्या टायमाला, इकडे तिकडे पैसे घालण्यापेक्षा ते आपण मागं टाकू, पोराचं शिक्षण होईल, असं होईल तसं होईल, हे विचार करता करता कोणता एन्जॉय नाही केला, कुठं फिरणं नाही, कुठं हिंडणं नाही, काय नाही. मग कसं आहे, तुमचं जसं झालं तसं आमचं व्हावं असं वाटतं का तुम्हाला? नाही ना, मला नाही वाटत काळ तसं. वेगळा होता, हा काळ वेगळा आहे, जगाबरोबर नाही, बदलावं बी थोडं लागतं. आम्हाला पण समजून घ्या. तुमचं बरोबर आहे, जगानुसार बदलायला पाहिजे, जगानुसार पुढे पण चालायला पाहिजे, पण स्वतःच्या कमाईवर चालायला पाहिजे, आईबापाच्या जीवावर नाही. तो बरोबर आहे, आता इमानाने उडायचा जमाना आलाय, पण दिवस त्याचे, पोट त्याचे, सगळ्या गोष्टी त्याच्यात ना. मग आता तुम्हाला जर वाटत असलं तुम्ही लय चांगलं हिंडावा फिरावा, तर मग आता काय करू आपण? आपल्याला 4 एकर शेती, तर किती 8 एकर आहे, 4 एकर तुम्ही करा, 4 एकर आम्ही करतो. आणि जेव्हा तू कष्ट करशील, थंडीत दारे धरशील, कळलं ना तुला थंडीत दारे धरून कसा आपल्याला कष्ट घामाचा पैसा येतो ना, तेव्हा कळतं आपण आयुष माझ्याला उडवावा का त्याला 2 रुपये लावून अजून ठेवावा. मग तुम्हाला कळन, आहे की नाही, समजन तुम्हाला स्वतःचे कष्ट करून पैसा कमावलेला. मग तू विचार कर, याला विमानाने घेऊन फिरायचं का बसने घेऊन फिरायचं? आता तो कसं झालंय, लोकांनी घेतली काय म्हणतात ना, सरीनं आपण घ्यायचं दोरी, तसा विषय झाला तुझा. आता तो विचार वेगळे आमचे वेगळे व्हाय ना का तसं. पण आता मग काय म्हणणं आहे, लोक आता तू फिरायला जाशील तिकडे फोटो बिटो काढशील, आता लोकांचं कसं आहे, काही खाल्लं का टाक टेटसला, तेवढं तर आम्हाला बी कळत आहे फोन आणि ते टेटस. पण आता तू तिकडे गेलो भारी भारी फोटो टाकशील, पण लोक काय म्हणतील, गावातले 4 लोक तुझ्यावरच थुकतील. पाय म्हणजे याला राहायला घर नाही, हा आंघोळीला नीट बाथरूम नाही, आणि ह्यो कुठं गेला कन्याकुमारीला फिरायला. मग ते तुला पटत आहे का बघ? आणि हे असं कर्जावाले येतात रोज दारात पैसे मागत येत, ते आम्ही दोघं तर फेडतो. तू मला नाही वाटत आता तुला काही वाटत असेल त्याच्याबद्दल, का वाटत आहे? खरंच गड्या आहे, तू माझं आहे ना, आज आमच्या दोघांचं बी म्हणावं लागेल, डोळं उघडलं बरं का. मेन गोष्ट माझी खरंच मला आम्ही जी नियोजन केलं होतं ती खरंच चुकीचं होतं, मला वाटतंय बरं का आई. खरंच गाड मी जी वागलो ते खरंच चुकीचं खूप वागलो बरं का. जी आम्ही निघालो होतो ती मला समजायला विश्वासात घेऊन तुम्हाला विचारायला पाहिजे होतं मी, किंवा मी आणि मानसी दोघांनी विचारायला पाहिजे होतं, पण ते विचारलं नाही. खरंच माझं चुकलं बरं काय, मला एवढं वेळ माफ कर. आणि खरंच सासूबाई माझं पण चुकलं. खरं तर कष्टाची जाणीव मला पण आहे, कारण की माझे आई वडीलही कष्ट करायचे आणि मी पण त्यांच्यासोबत करायचे. त्याच्यामुळे 1-1 रुपये कुठं घालायचा कुठं नाही हे मला पण चांगलं माहिती आहे. पण मलाही वाटलं की थोडंसं फिरलं पाहिजे हे ते. पण तुम्ही बोलता ना, स्वतः कष्ट करा आणि मग फिरायला जा, आम्ही तसंच करू. हा ठरय. नाही मग तसं करा ना तुम्ही, हे आपलं कर्ज फेडा, आपलं घरदार नीट करा, मग फिरा ना. मग लोक मागं नावं ठेवतात, समोर मग चांगलंच म्हणतात, आपलं ऐकून बी घेतात, पण पाठीमागं तेच काड्या करतात, तेच नावं ठेवतात. तेवढं आहे. उद्या गावातले लोक तुम्हालाच नावं ठेवतात, म्हणजे काय आयुष्य माझ्या जीनची पॅन्ट घालून पोरगी बाहेर फिरायला गेली आणि राहायला घर नाही. बरोबर आहे, आधी घरदार सगळं व्यवस्थित करू आणि नंतर फिरायचं प्लॅन करू. आम्ही कारण तुम्हाला कुणीच काही म्हणणार नाही. आता तुम्ही ना बॅग भरली निघाले, तर आता कशा इच्छा असतात तुमच्या, आता मी जर नाही म्हणले तर तुम्हाला लय हे नाही वाटणार. नाही खरंच आम्ही काय म्हणायला लागून नाही घेणार. नाही 10-5 हजार खर्च होईल ना, तेवढं महाबळेश्वर इकडे जवळपास कोणत्या ठिकाण असते तिथं जा फिरा. पण कसं करा, फोटो बिटो काढून तुम्हालाच पाहायला ठेवा, लोकाला दाखवू नका, म्हणजे लोक आपल्यालाच नावं ठेवते ना, असं काही करू नका. तुमच्या मनासारखाच एन्जॉय करा, पण कसं आहे झाकून ठेवा. बरोबर. हा निघाला तर जा, आता कशाला मी तुम्हाला नाही म्हणून तुमचं मन दुखू. खरंच सासूबाई, पाय पडते. येतो लवकर आहे. हा चालायचं ना.
येते हा. हाय आजकालच्या पोरांचं कसं आहे, ऐकत नाही, आईबापाला कोणत्या विचारात घेत नाही, त्यांना त्यांच्या मनासारखं लागतं. आजकालचा जमाना आहे, बरोबर आहे, जमान्यासारखं चालावा, पण कसं आहे, आईबापाला विश्वासात घेऊन तुम्ही जेवढ्या काही गोष्टी करताल तेवढं फायदा असतो मुलांचा आजकालच्या.